बघा हे सगळे कर्जतवालेच आहेत. त्यांच्या रानातली भाजी आहे. फुलांची ना भाजी म्हणते, माझ्यासाठी तर नवीनच आहे. परवा आता आपले हरताळका येते ना, त्यासाठी बघा आता हे भाजीचे बांबू, नारी, कोरमी ही वेगळीच नावं दिसतात. आणि अक्षता हे घेणार नाही असं होणार नाही. हा एवढा स्वस्त झाला टोमॅटो. हे भाजी मार्केट. हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांना स्वागत करते आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी सकाळी आम्ही निघालो आहोत ते ठाण्याच्या भाजी मार्केटला. तर लास्ट टाईम आपण भाजी मार्केटला गेलो होतो तेव्हा टोमॅटोचा रेट होता 200 रुपये किलो. त्यावेळेला आपण भाजी मार्केटला गेलो होतो, म्हणजे ते श्रावण महिना मला वाटतं चालू होत होता. आणि आता श्रावण महिना संपला आहे आणि गाड्यांचा आवाज बराच चालू झाला आहे. सकाळचे 6:15 वाजलेत. आता आर्याला सोडलं शाळेत आणि आम्ही दोघं निघालो आहोत. आणि त्यामुळे सांगत होतो तर श्रावण महिना संपला आहे आणि आता 3-4 दिवसातच गणपती आहेत. गणपती बाप्पांचं आगमन आहे. तर आता आपण बघूया की बाबा भाजी मार्केटमध्ये गणपती बाप्पांसाठी भाज्यांचे भाव काय वाढलेत वगैरे का, किंवा काय राहिलेत काय झाले आहेत. आणि टॉमॅटो 200वरून आता किती रुपये किलोवर आलं ते पण आपण चेक करूया. तर आता आपण निघूया फटाफट, कारण 8 वाजेपर्यंत बऱ्यापैकी मार्केट असतं, नंतर हळू कमी होते. तर आता चला निघूया आपण ठाण्याच्या भाजी मार्केटला जाऊया. आणि भाज्या तर आपल्याला बऱ्याच घ्यायच्या आहेत, जे 1-2 आठवडे आपल्याला होतील एवढ्या भाज्या घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला कळलंच आपल्या व्हिडिओमध्ये. तर चला आता पटपट जाऊ ठाण्याच्या भाजी मार्केटमध्ये आणि भाज्या खरेदी करूया. तर आता आम्ही आहोत ते ठाण्याच्या भाजी मार्केटमध्ये आणि आपल्या पाठीमागे ठाण्याचं भाजी मार्केट. अक्षत ऑलरेडी गेली आहे भाज्या घ्यायला. समोर तो आपला आनंदी गेट ओव्हर आणि भाजी मार्केट. कोथिंबीर 15 रुपये जोडी. शापू कशी 10 रुपये. शापू कुठे पाठीमागे आहे. शापूची भाजी 10 रुपये जोडी आहे. कोथिंबीर जोडी कशी आहे का 20 रुपये जोडी आहे. इकडे 15 रुपये जोडी आहे, इकडे 20 रुपये जोडी आहे. आणि बघा शेंगा 50 रुपये अर्धा किलो, 90 रुपये किलो आणि 80 रुपये किलो देतात आता. अक्षराला शेंगा खायचा मूड झालेला आहे. साठी शेंगा घेतले. अरे मटर कसा आहे रे. मटर 50 रुपये अर्धा किलो. किलो कसं देणार आहे 80 रुपये किलो का 90 रुपये किलो मटर चालू आहे सध्या मार्केटमध्ये. काय आहे ते पण काय गाबोली वर्षातून एकदाच येते. म्हणजे कशी करायची कशी असते. तेल कांद्यावर करायची गाबोली भाजी. तेल कांद्यावर करायची. तेल कांद्यावर करायची. नवीनच भाजी बघितली आपण. वर्षातून एकदाच येते या दिवसांमध्ये. आणि दोडका कसा आहे. दोडका 15 रुपये पाव किलो. अर्धा कशी आहेत 20 रुपये अर्धा किलो. 20 रुपये अर्धा किलो दोडका. दुधी कसं आहे रे. दुधी कसं 30 रुपये दुधी पर पीस 30 रुपये. आणि वांगी 20 रुपये अर्धा किलो आहेत वांगी. फ्लॉवर कुठली पण गड्डा कोणसा भी लेने का 40 रुपया. ओके फ्लॉवर कुठला पण घ्या 40 रुपये गड्डी. इकडे आळूची पानं आहेत, वडीचीच आहेत. बंडल मध्ये किती आहेत. ओके 50 पानांचा बंडल आहे आळूचं 40 रुपये. कारली 20 रुपये अर्धा किलो. भेंडी कशी आहे दादा 20 रुपये अर्धा किलो भेंडी. 40 रुपये किलो चालू आहे. इकडे अक्षता कारली पण घेते. काय घेते बघा ही आळूची पानं. कसं आहे ताई 20 रुपये जुडी. याच्यामध्ये 5 पानं असतील फक्त. 10 पानं 20 रुपयाची.
वाडीची आळू 10 पानं 20 रुपये. टोमॅटो कसा आहे रे? 20 का सवा, 40 का 1 किलो. 40चा 2.5 किलो. वा, एवढा स्वस्त झाला टोमॅटो. 40 रुपये 2.5 किलो, 16 रुपये किलो. 16 रुपये किलो टोमॅटो. शेंग कशी आहे रे? बघा ही जुडी 20 रुपये जुडी. किती शेंगा आहेत? 4 शेंगा आहेत. 20 रुपयाला आहे 4 शेंगा. 4 शेंगाची जुडी. बघा हळदीची पानं आहेत. कशी आहे ती हळदीची पानं? बघा हळदीची पानं. आता गणपती आलेत ना, गणपती बाप्पा मंगळवारपासून येणार आहेत. हळदीची पानं पण आली आहेत. 20-20 रुपये जुडी आहे हळदीची पानांची. आणि हे काकडे, हे काय म्हणतात त्याला? तवशे. हे तवशे कसे दिले आहेत? 80 रुपये. कुठला पण एक घ्यायचं? हे बघा 70 रुपये हा एक आहे तवसा. आता 70 रुपये ठीक आहे. 80 सांगितलं, 70 रुपये आहे. आणि इकडे बघा हा लाल माठ आहे ना. हा बघा लाल माठ. कसा आहे लाल माठ मित्र? 10 रुपये का? बघा 10 रुपये जुडी आहे लाल माठाची. 10 रुपये जुडी. आणि पालक पण आहे 10 रुपये जुडी. पालक पनीर लगे 10 रुपये जुडी पालक. आणि हा बघा गोबी 10 रुपये जुडी. 10 रुपयाचा गड्डा पूर्ण 10 रुपये. हे बघा कांदा 5 वाला कांदा 20 रुपयाच्या 3 जुड्या. आणि हे बघा शेपू आहे इकडे. शेपू कसं आहे मित्रा? 10 रुपये जुडी. शेपूची जुडी 10 रुपये शेपूची जुडी. आणि इकडे बघा मक्याची कणसं आले आहेत. कसं आहे रे कांदीच? 10 रुपयाला 3. आणि अक्षता हे घेणार नाही असं होणार नाही, घेणार. हे भोपळा कसा आहे? 20 रुपये अर्धा किलो. आणि सुरण? सुरण 30 रुपये अर्धा किलो. भोपळा 20 रुपये अर्धा किलो. हे हा कोवळा पण आहे. कोवळा कसा आहे रे? 40 रुपये किलो. कोवळा 40 रुपये किलो. बघा भोपळा आहे त्यांच्याकडे. आपण 40 रुपये किलो, 20 रुपये अर्धा किलो. शिमला बाबा 30ला भाव आहे, 30ला अर्धा किलो जातात. बघा 30 रुपये अर्धा किलो शिमला मिरची. आणि ही भेंडी 20ला भाव, 30ला अर्धा किलो भेंडी आहे. ओके. हे बघा कुठली भेंडी आहे? कली आहे, कली गुजरातचं आहे. ओके. हे गुजरातची स्पेशल कळी भेंडी 30 रुपये अर्धा किलो. आणि गवार कसे दादा? गवारी 20चा भाव आहे, 40चा अर्धा आहे. बघा 20 रुपये पाव किलो, 40 रुपये अर्धा किलो गवार. आणि शेंग कशी आहे? 20 रुपये पाव किलो, 20 रुपये अर्धा किलो, 20 रुपये पाव. आणि गाजर दादा? 30 का 10 किलो 50. 1 किलो 50 रुपये, 30 रुपये अर्धा किलो. हे पापडी कशी आहे? 20ला भाव आहे, 30ला अर्धा आहे. बघा 20 रुपये पाव किलो, 30 रुपये अर्धा किलो पापडी. हे कोणती भाजी आहे? कोरमी भाजी. हा कोरमी. कोरमी भाजी. अक्षता ही कुठली भाजी आहे? कोरमी भाजी. कुठली कोरमी? कशी आहे ती? 10ची जुडी. आता तो म्हणतो ही कोरमी भाजी आहे, पण तुम्ही आपल्या भाषेत काय म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात ते सांगा. नारी. कोरमी ही वेगळीच नावं दिसतात. तो म्हणतो आपल्याकडे नारी भाजी म्हणतात, पण तुम्ही सांगा कुठली भाजी म्हणतात. आणि मी पहिल्यांदाच बघितल्या मार्केटमध्ये. म्हणजे बघा परवळ. परवळ कसा रे? 20 रुपये अर्धा किलो परवळ. परवळ हा, पडवळ नाही. पडवळ वेगळा असतो लांब हा परवळ. आणि पडवळ कसं आहे? 30 रुपये किलो पडवळ. गवार कसा आहे रे दादा? बघा 30 रुपये अर्धा किलो गवार, 20 रुपये पाव किलो आणि 50 रुपये किलो. यांच्याकडे या बऱ्याच प्रकारच्या शेंगा आहेत सगळ्या. वाली कशी आहे? वालीची जुडी कशी? वालीची जुडी अर्धा किलो 30 रुपये, 20 रुपये पाव आहे. बघा दिवाल 30 रुपये पाव किलो.
राजमा ना 20 रुपये पाव किलो, 20 रुपये अर्धा किलो राजमा. आणि हा बघ हा घेवडा आहे ना, पावटा है, इसको घेवड़ा भी बोलते हैं. अरे घेवडा तो बोला मैं. दो आणि हा बघा पावटा. अरे पावटा कसा? पावटा 20 रुपये पाव किलो, अर्धा 30 किलो, म्हणजे अर्धा किलो 30 रुपये. आणि हा आहे घेवडा, म्हणजे पापडी म्हणतात ते घेवडा आहे. घेवडा कसा बोलला? 20 रुपये पाव किलो घेवडा. आणि अक्षताने काय घेतलंय? राजमा घेतला. ओके चला आज आपल्या रे राजमा चावल खायचे. फ्लॉवर कसा आहे? 40 रुपये एक. छोटा नाही आहे का? 40 रुपये गड्डा, 70 रुपये दोन मोठे आहेत. कोबी कशी आहे रे? 20 रुपये कोबी, 20 रुपयाचे गड्डा कोबीचा. इकडे मटार आहे 100 रुपये किलो. शिमला मिरची 1 किलो 40 रुपये, 20 रुपये अर्धा. आणि ही मिरची बारकी मिरची कशी आहे रे? 20 रुपये पाव किलो. बघा मटार आहे. कसा आहे मटार आहे? 50 का आधा किलो 90. 90 रुपये किलो मटार, 50 रुपये अर्धा किलो. 100 वाला 90, 100 वाला 90 रुपये किलो, 100 वाला 90 रुपये किलो. इकडे टोमॅटो आहे. टोमॅटो कसं आहे? 20 रुपयाला 1.5 किलो. बघा टोमॅटो 20 रुपये 1.5 किलो. काकडी कशी आहे मित्रा? 30 रुपये किलो. 30 रुपये किलो काकडी. आणि बीट? बीट पण 30 रुपये किलो. बीट पण 30 रुपये किलो, काकडी पण 30 रुपये किलो. आणि हा पडवळ? परवल 40 रुपये. पडवळ आहे 40 रुपये किलो. इकडे मुळे आहे 10 रुपये बंडल मुळ्याचं. बंडल मध्ये किती मुळे? 4-5 आहेत का? वांगी कशी आहेत ताई? 60 रुपयाचे 2.5 किलो. ओके 60 रुपयाला 2.5 किलो वांगी आहे. हे बघा 50 रुपये किलो केळी, म्हणजे 40 रुपये किलो. 40ला देणार. घेणार आहेस का? 50 रुपये केळी, कच्ची केळी. हा वसईच्या तुमच्याकडे आहे का? कुठे आहेत? संपली का? अरे लेट झाला आम्हाला. वेळ तो राऊंड मारतो ना. हा मटार 40 रुपये अर्धा किलो, 80 रुपये किलो. मटार पण घेण्याचं आहे. आणि शेंग कशी आहे मित्रा? शेंग कशी आहे? 20 का पाव 30 का. कुठली शेंग आहे? ये मोगरी आहे, मुलाई परी आहे. मुलाई परी मुळ्याच्या शेंगा. हा या मुळ्याच्या शेंगा, बरोबर मुळ्याच्या शेंगा आहे. 20 रुपये किती? अर्धा किलो ना रे? ओके 30 रुपयाला अर्धा किलो, 20 रुपयाला पाव मुळ्याच्या शेंगा. अशा प्रकारे आपली ठाणे मार्केटमध्ये भाजीची खरेदी चालू आहे. आणि आवाज बघा, गाड्या पण सुरू झाल्या त्या रोडने. 8 वाजले आणि अर्ध्यापर्यंत अक्षता पोचली. आणि सामान खूप झालं, त्यामुळे आता मी गाडी पुढे घेऊन जातोय. मी गाडी आणायला चाललो जी मागे पार्क केली आहे. आता पुढचा बाजार आपल्याला गाडीवरनंच करावा लागेल. कंटोळे कसे आहेत? 20 रुपये पाव किलो कंटोळे. 30 रुपये पाव किलो, 50 रुपये अर्धा किलो कंटोळे. लोक बारीक मागते, अरे मोठी त्याच्यात बी असतो. मोठ्यामध्ये बी असतो. तर माहिती आता आम्ही बघितलं तर लोक मोठी मागत होती. आणि ही वांगी कशी आहेत? 20 रुपये किलो. रताळे कसे आहेत दादा? 40 रुपये किलो रताळे. बघा ही लालवाले रताळे आहेत 40 रुपये किलो. कशी दिली भेंडी? 20ला पाव. थोडी मोठी भेंडी आहे बघा. कुठनं आणली भेंडी? कुठनं आणली? पनवेलची आहे. चांगली आहे. हो नाही बघून पाहतो. 20 रुपये पाव किलो आहे. 30 रुपये अर्धा किलो ना? 30 रुपये अर्धा किलो.
हे काय आहे आज? बांबू, हे भाजीचे बांबू, हे बघा, हे एकदम गावठी भाजीचे बांबू. कसा आहे तो? 3-4 आहेत ते. ओके, सगळे घेतले 100 रुपयाला 4. ओके, ही बघा, ही गौरीची फुलं पण आता मार्केटमध्ये आली आहेत. कशी जुडी? 50ला 2, 30 रुपयाला जुडी. ही गौरीसाठी स्पेशल गौरीची फुलं म्हणतात त्याला. आणि हे कसं? बापणी. कुठनं आणता तुम्ही भाजी? जंगलात. पण कुठल्या? शहापूरच्या जंगला? शहापूरच्या. हे बघा, बापणीची भाजी. कशी? 20ला 1, 50ला 3. आणि हे टोमॅटो सारखं दिसतं. कौंदाळ आहे ना? कौंदाळ आहे. गणपतीला लागतं ना टांगायला. हा, ती आपण माडी बनवतो ना, म्हणजे माती बनवतात ना, ते मातीला लावतात. हे ते गणपतीला माती बनवतात ना, तिथे असं वरती आलं. काकडी कशी आहे? कशी टवशी? आणि ती मोठी वाली? हा, खराब आहे. 20-20 रुपयाला देत आहेत मावशी त्या. हे बघा, यांच्याकडे सर्व गणपतीसाठीच आलेलं आहे. दुर्वा वगैरे आले. ते काय आहे ताई? बिंदी. देवाकरता बिंदी आहे. छोटे चिकू आहेत, सीताफळ आहेत. हा, 20ला 3 गवतीच्या. हे कसं आहे? काय ते? माठ. हा बघा, गावठी माठ. 20 रुपये. 20 रुपये जुडी. माठाची जुडी बघा, ही बघा, 20 रुपयाला जुडी गावठी माठ. हे बघा, आणि तवसा बघा, हे बघा, 80 रुपये. त्यांच्याकडे सगळ्या मस्त रानभाज्या आहेत. रानभाज्या. ही कसली फुलं आहे? तो देवाचीच ना? हरताळकेला वगैरे सगळं लागतं ना हे का? ही फुलं. ओके, बघा, हरताळकेला लागणारी फुलं. हे तर सोमवारीच हरताळ काय, आज शनिवार आहे. आणि मार्केटमध्ये असं देवाला लागणारी फुलं वगैरे पण आली आहेत सर्व. आता तुम्ही बघितलं, आपण जांभळी नाक्यावरनं सुरुवात केली होती. इथपर्यंत येईपर्यंत बरेच भाजीवाले होते. त्याच्या पुढे थोडे फळवाले पण आहेत. हे बघा, इकडे फळवालेच. ही लाईन सर्व तुम्हाला दिसेल इथून पुढे ना, त्या कॉर्नरपर्यंत फळवाल्यांची आहे. अरे डाळिंब कशी आहे मित्र? 150 रुपये किलो. बघा, डाळिंब 150 रुपये किलो. आणि मोसंबी 100ची 2 किलो मोसंबी. इकडे ड्रॅगॉन पण आहे. ड्रॅगॉन कसं आहे? बघा, 50 रुपयाला 1 ड्रॅगॉन. हा बघा, ड्रॅगॉन 50 रुपयाला 1. संतरा कैसा आहे? संतरा 100 रुपये किलो. किलो आहे 100 रुपया. परवा आता आपले हरताळका येते ना, त्यासाठी बघा आता बाजारात हरताळकेचंच पूजायचं आहे ना हे. त्यासाठी बघा आता ह्या छान छान मूर्ती आल्या आहेत. कशा म्हणाल्यात तुम्ही? 80 रुपये. हे बघा, इथे पण आहे. कशा आहे? 180ला जोडी. 160ला जोडी. हरताळ, हा, 180ला जोडी. आणि ही 60ला. 160. 160ला. 30 रुपये. 50ला 3. 50ला 3 जोडी. एका जोडीत किती आहेत? 5 आणि हे कसली फुलं आहे? हे कधी परवाच्या पूजेला ना लागतं? मग भाजी बनवायला ह्याची भाजी बनवतात. ह्या फुलांची ना भाजी बनते. माझ्यासाठी तर नवीनच आहे. ह्या सांगतात ती तुपात भाजून पण छान लागतात. हे घालायची आणि फक्त मोडून टाकायची, मऊ होतात ते, आणि थोडंसं मीठ टाकून खायचं, खूप छान. हा,
नाही मी तर पहिल्यांदाच बघितली पण आणि ऐकलेत पण. हा ना काय म्हणतात त्याला फुलांची कशी भाजी? द्या हो 4 काय आहे याचं भाजीचं नाव आहे? घेतलं मी. भोपळ्याची फुल. ओके भोपळ्याची फुलं आहेत ते. तर आता आपण भाज्या खरेदी करत करत एकदम मामलेदार मिसळ परत आलो आहे. बघा पाठीमागं आपल्या मामलेदार मिसळ आहे पर्यंत आलो आहे. आणि ते सर्व तुम्हाला ना गावठी भाज्या जास्त मिळतील. तिथे जास्त बसतात गावठी भाज्या घेऊन बायका. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा या समोर बसल्यात ना इकडे ही सगळी कपड्यांची वगैरे दुकानं असतात. थोड्या वेळानंतर उघडतील 10 वाजता. तोपर्यंत हे बघा सर्व गावठी भाज्या घेऊन वगैरे बसल्यात बायका. या आपल्या शहापूर पालघर या एरियातून येतात. हे बघा ह्या साईडला इकडे फुलं पण घेऊन बसलेत. आता 2 दिवसावर गणपती आले तर फुलं वगैरे पण आलेत मार्केटमध्ये. कसा वाटा फुलांचा? 20 रुपये. हे बघा हा 20 रुपये वाटा आहे फुलांचा. काय काय म्हणतात त्याला? कौंडळा. कौंडळा कसा दिला? कौंडळा कसा आहे तो? 100 रुपयाला किती? एवढे बघा एवढे 100 रुपयाला. ते कुठे भेटतात? कुठल्या जंगलात आणले तुम्ही? कर्जत साईडच्या. बघा कर्जत साईडच्या जंगलातनं आणलेले कौंडाळे देवासाठी गणपती बाप्पासाठी. आणि हे 100 रुपयाला हे लावलेत ते ना. कुठला पण घ्या 100 रुपये. हा एक नवीन आपल्याला माहिती पडला. मला स्वतःला पर्सनली एक पहिल्यांदाच माहिती पडलं कौंडाळा. इकडे बरेच आहेत. कशा दोडका? 20 रुपयाला वाटा दोडक्याचा. आणि कारली 20 रुपये. ही गावठी आहेत का इथली बाजारातली आहेत? कुठनं आणते? कर्जतवरनं. हे बघा हे सगळे कर्जतवालेच आहेत पूर्ण ही गँग. हे बघा हे सर्व कर्जतवालेच आहेत. आणि त्यांच्या रानातली भाजी आहे. तुम्हाला जर एकदम काय म्हणतात ते ऑर्गॅनिक खायचं असेल ना तर बघा ह्या भाज्या घ्या चांगल्या. काकडीचा वाटा कसा का? 20 रुपयाला. बघा हा 20 रुपयाचा काकडीचा वाटा. घेते. दोडका कारलीच भरपूर दिसतात तिकडे. भरपूर म्हणजे काय सगळे दोडका काकडीच आहेत. बघा इकडे फुलांचा वाटा पण घेतले अक्षता एक. ती 20 रुपये वाटा ना का? 20 रुपये वाटा. अशा प्रकारे आपलं ठाण्याचं भाजी मार्केट पूर्ण फिरून झालं आहे. आणि भाज्या पण बऱ्याचशा घेऊन झाल्या. त्यामुळे भाजत पण आहे. आणि आता फुलं पण घेतली. आणि मागे मामलेदार मिसळवाला पण चालू झाला आहे. त्यामुळे जरा आता नाश्ता करायचा का? नाही करायचा. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला आपला ठाण्याचा भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनल नवीन तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.